इचलकरंजी शहरात राहणाऱ्या 22 वर्षीय तरुण अभिषेक साठे याने 19 फेब्रुवारी रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली। आपल्यापैकी बऱ्याच लोकांना अभिषेक साठे हे नाव परिचय असेलच। अभिषेक साठेचे जवळपास 2 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स होते। पण असं असताना देखील कमी वयात आणि कमी कालावधीत प्रसिद्ध झालेल्या अभिषेक साठेने स्वतःचे जीवन का संपवले, त्याच्या मागचे कारण काय असतील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार। इचलकरंजी तालुक्यातील रुई या गावात अभिषेक साठे हा तरुण राहायचा आणि रुई या गावातच असणाऱ्या एका कापड दुकानात तो काम करायचा। या जनरेशनचा सोशल मीडियावरती जरा जास्त लळा आहे। सोशल मीडियावरती व्हिडिओज अपलोड करणे हे आता प्रत्येकाने सुरू केलं आहे। तसेच अभिषेक साठे हा देखील इंस्टाग्रामवर अभ्या साठे या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ अपलोड करायचा। त्यातून त्याला प्रसिद्धी मिळाली। त्याने 3 दिवसापूर्वी टाकलेल्या रीलवरून आपल्याला लक्षात येईल की त्याची फॅन फॉलोइंग किती जबरदस्त होती। 3 दिवसापूर्वी त्या रीलला 10 मिलियन म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत। परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी वेगळं सुरू होतं। ते नेमकं काय सुरू होतं याचीच कोणाला कल्पना नव्हती। पोलिसांनी देखील याबाबत कोणतीच माहिती समोर केलेली नाही। त्यांनी देखील या घटनेला अकस्मात मृत्यूचं नाव दिलं आहे। कारण शोधण्याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस संघटनांनी दिली आहे। मात्र अभिषेकच्या आत्महत्येच्या काही तासांनी त्याच्या मित्रानं सांगितलं की अभिषेक हा बऱ्याच दिवसापासून तणावात होता। 2 दिवसापूर्वी त्याचा फोनही बंद यायचा। त्याच्याच एका मित्राचे आणि त्याचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल केलं आहे। अभिषेक हा आपल्या एका मित्राला स्पष्टपणे सांगतोय की भावा, माझा एक विषय झालाय, तुला दुसरा नंबर देतो, त्याच्यावर कॉल कर। यानंतर समाज माध्यमांवर तर्कवितर्क लावायला सुरुवात झाली। अभिषेक सोबत रील्सवर दिसणारी भाग्यश्री नावाची मुलगी हिने त्याला प्रेमात धोका दिला असे तर्क लावले जातात। त्यामुळे अभिषेकने आत्महत्या केली असं देखील सांगितलं जातंय। भाग्यश्री आणि अभिषेक या दोघांचं लग्न झाल्याचं आता सांगितलं जातंय। अर्थातच या गोष्टीला देखील स्पष्टता नाही। अभिषेकच्या अंत्यसंस्काराचा व्हिडिओ जर आपण पाहिला तर त्यामध्ये देखील भाग्यश्रीच्या कपाळावरचं कुंकू पुसलेलं दिसतंय। पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची कुंकू पुसण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे। त्यामुळे भाग्यश्री अभिषेकची प्रेयसी नसून त्याची पत्नी होती असं म्हटलं जात आहे। या दोघांच्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी सुरू होतं। मात्र तितकंच खरं आहे की 3 दिवसापूर्वी अभिषेक आणि भाग्यश्रींनी दोघांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती विरहाची रील टाकली होती। त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता असं यावरून प्राथमिक माहिती समोर येते। अभिषेक आणि भाग्यश्रीमध्ये तणाव होता आणि याच तणावाला वैतागून अभिषेकने गळफास घेतला असावा असं नेटकऱ्यांना वाटतंय। या दोघांमध्ये वाद झाला याची कुणालाही कल्पना नाही। पण असं जरी असलं तरी वाद हा प्रत्येक नात्यात होत असतात। त्यामुळे कसलाही विचार न करता त्याच्यासाठी असं पाऊल उचलणं आणि एखाद्या मुलीला दोषी ठरवणं हे देखील तितकंच चुकीचं आहे। पण आता या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।